कशाला बोलिले मामा? थिरपणा घ्यावा, खाली बसावा उलस. बोल. तू तर बोलत नको रे. म्हाताऱ्या माणसाच नाही काय सांग बाबा काय असेल तस. ते लग्नाचं काय म्हणत होता तू? काय म्हणलं तर तू कुठं देतोय पोरगी? मी तर म्हणतोय मला कुठे आवडत होती, मी लग्न करीन म्हणून. तू आणतोय स्थळ. मामा येणार तुला बोलू नाही राहणार. कोणतं मामा? मामा वाचाच तुला माहिती का काही? बरं ते जाऊ दे, झालं गेलं सोडून दे. त्या दिवशी तू म्हणला का ते मला बी थोडं पटलंय. आणि काय आता मला बी काय तिच्या मनाविरुद्ध लग्न करू वाटाना आणि तुझं मन मोडू वाटाना. तेव्हा माझं असं म्हणणं आहे की तुमच्या दोघांचंच लग्न लावून द्यावं. मी पण तसंच म्हणत होतो. मला काय लय मोठं लग्न नको, काही नको. 4 मासात दे नाही तर कोर्टात दे नाही तर कुठं दे, पण माझं लग्न लावून दे एवढंच म्हणत होतो मी. आणि इथंच राहणार होतो डोळ्या पुढं. तू आणायचा स्थळ, पोरगी जायची दुसरीकडे, जीव गुतलेला माझा त्याच्यात. नाही ते सगळं बरोबर आहे तुझं, पण आम्हाला काय माग डोळे आहेत का? तुम्ही काय काय करून ठेवलंय ते काहीच नाही केलं आम्ही. काय काय असं सगळं असं दाखवित येतोय काय केलं? मी सरळ सरळ बोलतो ना, मला आवडत होती म्हणून ती. आणि हिला दोन्ही भाषा सारख्या असून कस काय असं केलं काय नको? माझी दोन्ही नातवंड येतं, पण मी म्हणलं जाय ना शिकते शाळा होईन जरा मोठं लागन एखादं नोकरीला. आता तो इथं शेतीत काम नोकरी मग शेतीत काम करतो, मग खायला नाही लागतोय. करा खाना सोडायला ह्याला तो काय तेव्हा काय जावाय दिले तुला करून? मस्त नाही यायचं. जाऊन दे मरून दे, नाही ऐकत ना पोरं. यांच्या कन्या गोगऱ्या करा, लापची बिपची बारडा आणि द्या करून लग्न. मरून दे तिकडं. थोडं डोंगदारी करीत बसताना पैसा खर्च करीत. सोपा नाही आताच्या काळाला खर्च होतोय लई. नाही हे बघ, पोरं आहेत, ठरवलं त्यांच्या मनाने करायचं चांगलं करा. काय करायचं तसं लग्न तुमचं लावून देऊ आम्ही. मी बी तसं म्हणत होतो. मी काय तेव्हा काय करायचंय ते तुमच्या मर्जीने करा. बस हा तुझी काही इच्छा असली तर तू सांग. आता बोलायचं परत हापकायचं नाही. नाही मी सांगितलं लग्न करीन तर तुझ्याशीच करीन म्हणून. तो असं आला तर बोलणार का? काय असेल ते मामा पण बांधू घेतलंय तसं. मला जसं बांधू घेतलंय तसं काय असेल ते स्पष्ट. हे बघा, लग्न म्हणजे काय अग्रीमेंट नाहीये. शेवटी तू माझाच आहे. मामा तसं नाही. ऐन टायमाला काय तुमची ही कशी पलटली बात नातोसा झाली आम्ही पलटती, तसं नको व्हायला. आपण मामा खंबीर आहे, तुम्ही तो काहीच विषय घेऊ नका. मग तसंच म्हणत होतो मी आधी. हा आणि माझं एक म्हणणं आहे, आपलं आहे ना, मी 20 लाख रुपयाच्या लग्नासाठी काढून ठेवलं होतं. तर ते माझं म्हणणं होतं तुमच्या बँकेत नावाने टाकावं का तुम्हाला लग्न मोठं करायचंय. तुम्हालाच राहू द्या म्हातारपणी. मी हाय अजून काम करायसारखा. मी अजून गुरख सांभाळीन, अजून शान काढीन, पण मी चांगलं करीन. नाही या बघा, आपलं मोजकं लग्न लावून देतो तुमचं आणि 10 लाख रुपये तुमच्या दोघांच्या नावाने बँकेत टाकून देतो. चालेल? पैसे नको बाबा आम्हाला. नाही तसं नाही. पोराव तुमच्यासाठी कमावलंय, तुम्हालाच राहू दे ती. आम्हाला काय करायच्यात म्हातारपणात ठेवून? हा पोरं हीच संपत्ती आहे आमची. तुम्ही नीट राहा, बाकी तुमच्या म्हणण्याप्रमाणे झाले सगळं. आता बरं का, पटलं का तुला जरी? आता मी तर सांगितलंय, आता करून टाक जसं असेल तसं. नाही ऐकत रगडत आहे पोरांच्या मनात तर कर बाबा. दिली ना हा लय झाली. बर हा या बघा, हा तो गुस्तर नाही हा मानावान उद्या दारा टायमाला चालला गावात की आला रानात. नाही तेवढा विश्वास आहे. म्हातारी होत चालली. तू काय तरणी नाही होत चाललेली. तू मला बोलू नको. तुला न्यायला कोण नाही परत. जाऊ दे ना दुखणं आजी. काय म्हणते मग? तसं पण दुखण्या पाण्याला काही हाच लवकर धावून येतो ना कस आपल्याकडे. काय म्हणते मग असं बोंबलं घेतलं? आणि मग काय हो, उपकार करतात काय वर करतात. लहानाचं मोठं केलंय ना. तू लग्नाला येऊ नको, पुंदी चूक खाऊ नको माझी. मोपली घरी बसून राहील घर संभळीन. बरं जाऊ तुम्ही पण. बरं बाबा येऊ नको. कार्यालयात लग्न करायचं काय लांब जाऊन मामाला येतं, नाही, घरातच मामाला लय झालं आम्हाला. बरं चला, काय असेल ते आता तुमच्या समोर झालेलं आहे. एक काम करा, झालं गेलं सोडून द्या, नव्याने सुरुवात करा. तुम्ही आपली आता काम सटकून करा आणि तुम्ही घर सांभाळा. चालतंय? जाऊ लागा कामाला तुमच्या. पळा. चालतंय. हा चल घरात.